लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश प्राप्त झालं, त्यामुळे या यश आणि विजयाला अनुसरून केंद्र सरकारनं नाशिककरांना मोठी बक्षिसं आता दिलेली आहे। या बक्षिसांच्या रूपानं नाशिकला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा घाटासह परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी तसंच नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रामकाल पथ प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं 100 कोटींचं अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत घोषणा केली आहे। केंद्र सरकारच्या या घोषणेनं नाशिककरांनी आनंद व्यक्त केलाय। देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणावरील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मंजुरी दिलेली आहे। या प्रकल्पावर 3295 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक आणि सिंधुदुर्ग या 2 शहरांमधील प्रकल्पांचा समावेश असून नाशिक शहरात रामकाल पथ उभारण्यासाठी 99 कोटी 14 लाख तर सिंधुदुर्गकरिता 46 कोटी 91 लाखांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारल्या जाणाऱ्या रामकाल पथ प्रकल्पात सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामकुंड आणि लगतच्या भागात भाविक भक्त तसेच पर्यटकांना पौराणिक अनुभूती येईल अशा प्रकारचे सुशोभीकरण करण्याची तसेच रामकुंड परिसरात धनुर्धारी रामाची भव्य प्रतिकृती उभारण्याची योजना आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।